नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 33 संदर्भात माहिती घेऊ. आज आपण एका खूप महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदीबद्दल बोलणार आहोत. चला तर मग बघूया आज आपण काय काय कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी आपण मूळ नियम काय आहेत ते समजून घेऊ. मग त्यातील जे काही महत्त्वाचे शब्द आहेत त्यांचं विश्लेषण करू. त्यानंतर कोर्टात याचा प्रत्यक्ष वापर कसा होतो हे एका उदाहरणातून बघू. या सोडतच काही महत्त्वाचे न्यायालयीन निकाल आहेत ते अभ्यासणार आहोत. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे आणि एक क्विक रिव्हिजन तेही करूया. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. मूळ नियम म्हणजे या कलमाचा पाया काय आहे ते समजून घेऊया. तर आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 33 बद्दल. आता हे जे कायद्यात लिहिलंय याचा सोपा अर्थ काय होतो बघा. जेव्हा कोर्टात एखादं स्टेटमेंट म्हणजे विधान किंवा एखादं संभाषण पुरावा म्हणून सादर केलं जातं, तेव्हा कोर्ट काय करतं तर त्या विधानाचा किंवा संभाषणाचा पूर्ण आणि खरा अर्थ समजून घेण्यासाठी जेवढा भाग गरजेचा आहे ना, फक्त तेवढाच भाग विचारात घेतं, त्याहून जास्त नाही. यामागचा उद्देश अगदी सरळ आहे. तो म्हणजे अर्धवट किंवा संदर्भाशिवाय माहिती देऊन कोर्टाची दिशाभूल होता कामा नये. चला आता या नियमाचं थोडं सखोल विश्लेषण करूया. म्हणजे यातले जे कीवर्ड्स आहेत ना ते समजून घेऊया. म्हणजे मग हा नियम लक्षात ठेवायला एकदम सोपा जाईल. या कलमामध्ये ना 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे जे काही विधान सादर केलं जातं ते एकटं नसतं. ते कुठल्या तरी मोठ्या संभाषणाचा, डॉक्युमेंटचा किंवा आता नवीन कायद्यानुसार इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा एक छोटासा भाग असतं. दुसरी गोष्ट, किती संदर्भ गरजेचा आहे, म्हणजे किती मागची पुढची माहिती पाहायची हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार न्यायाधीशांना असतो. यालाच आपण ज्युडिशियल डिस्क्रिशन म्हणतो. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं का करायचं तर याचं ध्येय एकच आहे. ते विधान कोणत्या परिस्थितीत, कोणत्या अर्थाने केलं गेलं हे पूर्णपणे, अचूकपणे समजून घेणं. बरं, थिअरी तर समजली, पण प्रत्यक्ष कोर्टात हे कलम कसं काम करतं? चला, हेच आपण एका प्रॅक्टिकल उदाहरणातून समजून घेऊया. आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो की ठीक आहे, नियम कळाला, पण खऱ्या केसमध्ये याचा वापर कसा होतो, म्हणजे ॲक्शनमध्ये हे कलम कसं दिसतं? चला, एक उदाहरण घेऊया. समजा कोर्टात एक पुरावा सादर केला जातो. तो पुरावा म्हणजे एका लांबचक व्हॉट्सॲप चॅटमधला फक्त एकच मेसेज. आणि त्या मेसेजमध्ये काय लिहिलंय तर माल पोहोचवून दे. आता फक्त एवढाच मेसेज जर कोणी पाहिला तर तो खूपच संशयास्पद वाटू शकतो, नाही का? त्याचा काहीही अर्थ काढला जाऊ शकतो. पण इथेच कलम 33 पिक्चरमध्ये येतं. ह्या कलमाचा आधार घेऊन बचाव पक्षाचे वकील मागणी करू शकतात की ठीक आहे, हा मेसेज दाखवलाय, पण आम्हाला पूर्ण चॅट बघायचंय. आणि जेव्हा पूर्ण चॅट कोर्टासमोर येतो तेव्हा काय दिसतं तर त्या मेसेजच्या आधी एक मेसेज असतो ज्यात लिहिलेलं असतं, तू पाठवलेलं पुस्तकांचं पार्सल आलं आहे, आता हा माल म्हणजे ही पुस्तकं कॉलेजच्या लायब्ररीमध्ये पोचवून दे. बघा, संदर्भ कळताच त्या माल पोचवून दे या वाक्याचा अर्थ कसा पूर्णपणे बदलला. यावरूनच कळतं की संदर्भ किती महत्त्वाचा असतो. हे तर झालं एक प्रॅक्टिकल उदाहरण. आता आपण बघूया की आपल्या सर्वोच्च न्यायालयाने या तत्वाबद्दल काय म्हटलं आहे. काही लँडमार्क केसेस आहेत त्या पाहूया. या संदर्भात एक खूप महत्त्वाचा खटला आहे, स्टेट ऑफ राजस्थान विरुद्ध काशीराम. हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आणि तो या कलमाच्या तत्वाला अधिक बळकटी देतो. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की पुराव्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये, यासाठी कोणताही निष्कर्ष काढण्याआधी विधानांना त्यांच्या पूर्ण संदर्भात तपासणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे अर्धवट माहितीच्या आधारावर जर निष्कर्ष काढले तर न्याय प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. थोडक्यात काय तर हा निकाल कलम 33च्या मूळ विचारालाच सपोर्ट करतो. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे कलम किती महत्त्वाचं आहे आणि याची एक पटकन उजळणी करूया. हा जो नवीन कलम 33 आहे तो जुन्या भारतीय पुरावा कायदा 1872च्या कलम 39 सारखाच आहे. तत्व तेच आहे, पण एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे.
तो म्हणजे नवीन कायद्यात म्हणजे BSA 2023 मध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हा शब्द मुद्दामून स्पष्टपणे टाकण्यात आला आहे. आता याचा फायदा काय तर व्हॉट्सॲप चॅट्स, ईमेल्स किंवा इतर डिजिटल पुरावे आता थेट या कलमाच्या कक्षेत येतात, जे आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. आता परीक्षेच्या दृष्टीने याचं महत्त्व काय तर ज्युडिशरी प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी हे कलम खूप महत्त्वाचं आहे. APO परीक्षेत तर यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. आणि लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हा जो नवीन शब्द आला आहे त्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न म्हणजे MCQ येण्याची शक्यता खूप जास्त आहे. तसंच पुराव्यांच्या स्वीकारार्हतेवर उत्तर लिहिताना या कलमाचा उल्लेख करणं खूप फायद्याचं ठरू शकतं. चला तर मग जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 पॉइंट्स लक्षात ठेवा. पहिला, कलम 33 BSA 2023 काय सांगतं तर कोणताही पुरावा हा पुरेशा संदर्भासह सादर करायला हवा. दुसरा पॉइंट, किती संदर्भ आवश्यक आहे हे कोण ठरवतं तर न्यायालय. आणि तिसरा, परीक्षेसाठीचा हॉट टॉपिक. आता यात इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सचा अधिकृतपणे समावेश झाला आहे. बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. न्यायिक सेवांशी संबंधित अशाच अधिक माहितीपूर्ण कायदेशीर विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.